उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन बंधू 10-15 वर्षे आधी एकत्र आले असते तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते। एकत्र येण्याच्या चर्चेला आता खूप उशीर झाला आहे। उद्धव ठाकरेंनी केलेल्या विचित्र आघाडीमुळे त्यांचा जनाधार संपलेला आहे। राज्याची आर्थिक स्थिती कमजोर झाल्याचा आरोप यावर लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात आलं आहे हे नाकारता येत नाही। त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारासह सर्वच बाबतीत झालेला आहे। ही चूक जुलै-ऑगस्ट पर्यंत भरून निघेल। अजून एक आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाहीत असे संजय गायकवाड यांनी सांगितले आहे। या दोन्ही बंधूंना एकत्र येण्याबाबत जे काही चर्चा चालू आहेत, मला वाटतं या गोष्टीला खूप उशीर झालेला आहे। ही दोघं जर 10-15 वर्ष आधी एकत्र आले असते तर कदाचित महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं। उद्धव साहेबांनी जो बाळासाहेबांचा विचार सोडून, शिवरायाचा विचार सोडून जे काही विचित्र आघाडी त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे आज जनाधार संपलेला आहे आणि त्याच्यामुळे युतीचा काही फायदा होईल असं वाटत नाही। राज्यातील आर्थिक स्थिती कमी आहे असल्याचा आरोप विरोधक करतायत। तुम्हाला वाटते की खरंच की आर्थिक स्थिती कमी? आणि आर्थिक स्थिती कमी नाहीये, पण लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आलेलं आहे हे काही नाकारता येत नाही। 1.25 लाख कोटी रुपयाची तूट आहे, ज्याचा परिणाम विकास कामावर झालेला आहे, कर्मचाऱ्यांच्या पगारावर झालेला आहे, सगळ्याच गोष्टीवर झालेला आहे। पण ती तूट जुलै-ऑगस्ट पर्यंत भरून निघेल। शिवसेनेच्या आमदारांनाही आर्थिक मदत करताना कुठेतरी राज्य सरकारकडून पडते असं आरोप आहे। आम्हालाच नाही, सगळ्यांनाच। या मागच्या अधिवेशनामध्ये एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाही, कुठल्याच योजनेचे मिळाले, कुठल्याच डिपार्टमेंटचे मिळाले नाही। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना पण समाजाचं असल्यामुळे कुठला आमदार काही बोलला नाही की आता एवढं वर्ष संकटात काढावं लागेल, पण पुढच्या बजेटच्या वेळेला समाधानकारक होईल। बुलढाणा आगारातील बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांसह शहरी भागात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे लक्षात घेऊन बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्यात 460 एसटी बसेसची मागणी केली। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे बुलढाणा एसटी आगारात 50 ते 60 बसची मागणी केली। यापैकी 5 गाड्या आज बुलढाणा आगारात दाखल झाल्या आहेत। बुलढाणा एसटी आगारात प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन मंडळाने 5 नवीन एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत। त्यामुळे सामान्य प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। तर पुढील टप्प्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये टीव्ही आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे। उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री आणि भाजपाचे नेते नितेश राणे यांनी केलं आहे। अभिनेता डिनो मोरियाच्या घरी काल ईडीने छापे टाकलेत। यावरूनच नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं आहे। मुंबईतील मिठी नदीच्या कथित 65 कोटींच्या घोटाळ्यात मनी लॉन्ड्रिंग वरून डिनो मोरियाच्या घरी ईडीने धाड टाकली। या प्रकरणी सध्या त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी हे वक्तव्य केलं आहे। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अशी ओळख डिनो मोरियाची आणि डिनो मोरियावर होणारी कारवाई आणि या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि ठाकरेंच्या शिवसेना युतीची चर्चा सुरू आहे। कारण डिनो मोरियाच्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो असं भाकीत नितेश राणेंनी केलं आहे। इतकंच नाही तर नितेश राणे पुढे असंही म्हणाले की डिनो मोरिया हा संध्याकाळी कोणाबरोबर बसायचा उठायचा, त्याचे भावनिक संबंध होते, कदाचित शारीरिक संबंधही असू शकतात, हे सगळ्यांनाच माहीत आहे असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे। गजानन कीर्तिकर यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी मोठं विधान केलं असून कधी काळी ठाकरे गटात महत्त्वाचं स्थान असलेले गजानन कीर्तिकर यांनी शिवसेना फुटीनंतर शिंदे गट जवळ केला। आता त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनीही एकत्र यावं असं मोठं विधान केलं आहे। काँग्रेसची साथ उद्धव ठाकरेंनी सोडायलाच हवी आणि राज ठाकरे भाजपासोबत कधी गेलेच नाहीत, तर भाजप विरहित काँग्रेस विरहित शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे। महाराष्ट्रातील जनतेमध्ये कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना आहेत हे त्यांना माहीतच आहे। एकत्र आल्यावर त्यांचं कॅडर काय ठरवतं, मतदारांना तर दोघे एकत्र यावं असं वाटतंय। दोघांनी येऊन शिवसेना अभेद्य होणार नाही।
एकनाथ शिंदे यांचीही शिवसेना एकत्र आली पाहिजे। ही शिवसेना असेल ती महाराष्ट्रातील निवडणुकीत मग लोकसभा असो किंवा विधानसभा असो यात ती सिकंदर होईल, असे गजानन कीर्तिकर म्हणाले। ज्योती मल्होत्रा आणि जसबीर सिंग यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली असून लवकरच अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगलेच बिघडले आहेत। या दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले देखील केले होते। याच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतात पेरलेले गुप्तहेरांचे जाळे उघडे पडले। याच हेरामध्ये प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा ही देखील असल्याचे समोर आले आहे। त्यानंतर पोलिसांच्या तसेच इतर तपास संस्थांच्या कचाट्यात इतर यूट्यूबर्स आले आहेत। यामध्ये जसबीर सिंह यांचा समावेश आहे। असे असतानाच आता तपास संस्थांच्या तपास मोहिमेवर एक मोठी माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आता NIA मार्फत ज्योती मल्होत्रा आणि जसबीर सिंग या दोघांनीही समोरासमोर बसवून त्यांची एकत्र चौकशी केली जाणार आहे। पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या प्रेमात एक अभिनेत्री असून या अभिनेत्रीचे नाव ईडन रोज आहे। ती बिग बॉस 18 ची स्पर्धक असून बिग बॉस 18 मुळे प्रसिद्ध झालेल्या ईडन रोजने भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। ईडनने आतापर्यंत कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात काम केलेले नाही, परंतु ती इव्हेंट आणि सार्वजनिक ठिकाणी दिसत असते। ईडनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की अय्यरच्या प्रेमात वेडी आहे। तिने सांगितले तिला अय्यर खूप आवडतो। इतकेच नाही तर ईडनने असेही म्हटले, मनातून अय्यरला आपला ती पती मानते। ईडन इतकी अय्यरच्या प्रेमात आहे की तिने स्वतःला अय्यरच्या 2 मुलांची आई देखील मानली आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।